हा पोलीस 1. कर्कवृत्त भारतातील कोणत्या राज्यातून जात नाही? उत्तर मणिपूर. 2. नाशिक जिल्ह्यात कोणत्या ठिकाणी मिग विमान निर्मितीचा कारखाना आहे? उत्तर ओझ. 3. लातूर जिल्ह्याची निर्मिती कधी झाली? उत्तर 15 ऑगस्ट 1982. 4. पुणे येथील 1915च्या राष्ट्रीय सामाजिक परिषदेचे अध्यक्ष कोण होते? उत्तर महर्षी धोंड केशव कर्वे. 5. मिस लिटल यांच्या राजीनाम्यानंतर कोल्हापूर संस्थानाच्या शिक्षणाधिकारीपदी कोणाची नेमणूक झाली? उत्तर श्रीमती रखमाबाई केळवकर. 6. ग्राम गीता ही ग्रंथसंपदा खालीलपैकी कोणाची आहे? उत्तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. 7. भारतीय राज्यघटनेतील कोणत्या कलागुन्ह्याबद्दल दोषी ठरविण्यापासून संरक्षण कलमानुसार मिळते? उत्तर कलम 20. 8. भारत सरकारने उभारलेल्या नवीन संसद भवनात राज्यसभा सदस्यांसाठी आसन क्षमता किती आहे? उत्तर 384. 9. भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार मुख्यमंत्र्यांची कर्तव्ये स्पष्ट केली आहेत? उत्तर कलम 167. 10. अर्थशास्त्राची मूलतत्वे प्रिन्सिपल्स ऑफ इकॉनॉमिक्स या ग्रंथाचे लेखक कोण आहेत? उत्तर प्रा. आल्फ्रेड मार्शल. 11. शंकराचार्य समितीने 2016 साली भारताचे आवाक वर्ष असे करण्याची शिफारस केली होती? उत्तर 1 जानेवारी 31 डिसेंबर. 12. पुढीलपैकी कोणत्या साली महाराष्ट्रात राज्य बियाणे महामंडळाची स्थापना झाली? उत्तर 1976. 13. रात्री झाडाखाली झोपू नये कारण रात्री झाडे उत्सर्जित करतात? उत्तर कार्बन डायऑक्साईड CO2. 14. जैववायूमध्ये 60% प्रमाण वायूचे असते? उत्तर मिथेन. 15. डॉक्टर विजय भटकर यांच्या नेतृत्वाखाली हा भारताचा पहिला महासंगणक बनविण्यात आला? उत्तर परम. 16. पुढीलपैकी कोणता प्राणीसृष्टीतील सर्वात मोठा संघ आहे? उत्तर आर्थ्रोपोडा. 17. खालीलपैकी महाराष्ट्रातील पहिले फळाचे गाव कोणते? उत्तर धुमाळवाडी, सातारा. 18. महाराष्ट्राचा राज्यमासा कोणता? उत्तर सिल्वर पापलेट. 19. समृद्धी महामार्ग कोणत्या 2 शहरांना जोडतो? उत्तर नागपूर, मुंबई. 20. खालीलपैकी कोणते धरण अर्वाचीन महाराष्ट्राची भाग्यरेषा म्हणून ओळखतात? उत्तर कोयना धरण. 21. हरित महाराष्ट्र मिशन अंतर्गत 2026 ते 2031 महाराष्ट्र शासन किती कोटी वृक्ष लागवड करणार आहे? उत्तर 300 कोटी. 22. जगातील पहिले आणि सर्वात मोठे राष्ट्रीय कांदा भवन महाराष्ट्रात कोठे उभारण्यात येणार आहे? उत्तर जायगाव, नाशिक. 23. महाराष्ट्रातील कोणता जिल्हा महाराष्ट्र तसेच भारतातील पहिला AI जिल्हा ठरणार आहे? उत्तर सिंधुदुर्ग. 24. अंडर-19 पुरुष विश्वकप क्रिकेट स्पर्धा 2026 मध्ये भारतीय संघाने कोणत्या संघाला हरवून 6व्यांदा अंडर-19 विश्वकप जिंकला? उत्तर इंग्लंड. 25. सुदान देशामधील हिंसक संघर्षातून भारतीयांची सुटका करण्यासाठी 2023 मध्ये कोणते ऑपरेशन भारताने राबविले होते? उत्तर ऑपरेशन कावेरी. सोलापूर ग्रामीण पोलीस 1. चलनाच्या अवमूल्यामुळे वाढते? उत्तर निर्यात. 2. भारताच्या फौजदारी कायद्यासंदर्भातील BNSSचे विस्तारित रूप काय आहे? उत्तर भारतीय नागरिक सुरक्षा संहिता. 3. सेबी ही नियामक संस्था प्रामुख्याने कोणते काम करते? उत्तर शेअर बाजारातील गुंतवणूकदारांच्या हितांचे संरक्षण करणे. 4. पोलीस दलाबाबत मूलभूत अधिकारांवर मर्यादा घालण्यासाठी संसद राज्यघटनेतील खालीलपैकी कोणत्या अनुच्छेदान्वये कायदा करू शकते? उत्तर अनुच्छेद 33. 5. हेमोग्लोबिन कशाचे वहन करते? उत्तर ऑक्सिजन. 6. मोबाईल फोनच्या परिभाषेत सिमचा अर्थ आहे? उत्तर सबस्क्रायबर आयडेंटिफिकेशन मॉड्यूल. 7. महाराष्ट्रात सर्वात जास्त साखर कारखाने कोणत्या जिल्ह्यात आहेत? उत्तर सोलापूर. 8. महाराष्ट्रातील शहरांची स्थिती पश्चिमेकडून पूर्वेकडे ह्या क्रमाने योग्य पर्याय निवडा. उत्तर कोल्हापूर, सोलापूर, बुलढाणा, नांदेड. 9. खालीलपैकी कोणता प्राणी राजमुद्रेवर नाही? उत्तर वाघ. 10.
सर्वत्र चर्चिले जाणारे KYC म्हणजे खरे तर डॅश आहे. उत्तर नो युअर कस्टमर. 11. NAT ग्रिड कशाशी संबंधित आहे? उत्तर गुप्तचर यंत्रणा. 12. RFIDचे विस्तारित रूप काय आहे? उत्तर रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन. 13. ऑपरेशन मुस्कान कशाशी संबंधित आहे? उत्तर हरविलेल्या मुलामुलींचा शोध घेणे. 14. अरबी समुदायातील लक्षद्वीप बेटे ही आहे? उत्तर प्रवाळ बेटे. 15. श्रवणबेळगोळ हे तीर्थस्थान कोणत्या पर्वतात आहे? उत्तर विंध्यगिरी. 16. भारतीय राज्यघटनेत खालीलपैकी ह्याची तरतूद नाही? उत्तर उपमुख्यमंत्री. 17. संकल्पित जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाचे स्थान कोणत्या जिल्ह्यात आहे? उत्तर रत्नागिरी. 18. भारताने राबविलेले ऑपरेशन ब्लॅक फॉरेस्ट खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? उत्तर भारताच्या सुरक्षा दलांनी नक्षलवाद्यांविरुद्ध राबविलेले ऑपरेशन. 19. महाराष्ट्रातील पहिले AI अर्थात आर्टिफिशियल इंटेलिजन्स गाव कोणते? उत्तर सातनवरी. 20. ICC पुरुष T20 विश्वकप 2025 मध्ये कोणत्या संघाला स्पर्धेसाठी बंदी घालण्यात आली होती? उत्तर बांगलादेश. 21. स्थलांतरित पक्ष्यांचे माहेरघर म्हणून महाराष्ट्रातील कोणते धरण ओळखले जाते? उत्तर उजनी. 22. बाजारातील पैशावर RBI अर्थात रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया नियंत्रण ठेवते, त्याला डॅश धोरण म्हणतात? उत्तर मौद्रिक. 23. नवीन ग्रामपंचायत स्थापन करण्याचा अधिकार कोणाला आहे? उत्तर मुख्य कार्यकारी अधिकारी. 24. महाराष्ट्रात स्थानिक शासन संस्थांमध्ये महिलांसाठी डॅश जागा राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत? उत्तर 50%. 25. चुकीची जोडी ओळखा. A. असहकार चळवळ 1920. B. सविनय कायदेभंग चळवळ 1930. C. स्वराज्य पक्षाची स्थापना 1923. उत्तर चले जाव चळवळ 1935. 26. संयुक्त महाराष्ट्र आंदोलनाच्या वेळी केंद्रीय अर्थमंत्र्यांनी राजीनामा दिला. उत्तर चिंतामणराव देशमुख. 27. सिंधू संस्कृती ही कोणत्या प्रकारची संस्कृती होती? उत्तर शहरी. 28. सत्यमेव जयते हे बोधवाक्य वनवनच्या या प्राचीन ग्रंथातून घेतलेले आहे? उत्तर मुंडकोपनिषद. 29. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नेतृत्व केलेल्या खालील चळवळीचे काळानुक्रमानुसार आयोजन करा. A. महाड येथील चौदार तळे आंदोलन. B. मनुस्मृती दहन. C. पार्वती मंदिर सत्याग्रह. D. काळाराम मंदिर सत्याग्रह. उत्तर A, B, C, D. 30. महात्मा फुले यांनी नामिकांचा संप का घडवून आणला? उत्तर केशवपनाची चाल बंद व्हावी म्हणून. 31. मनाचे श्लोक कोणी लिहिले? उत्तर रामदास. 32. कृष्णाकांठ हा ग्रंथ कोणी लिहिला? उत्तर यशवंतराव चव्हाण. 33. आर्य समाजाची स्थापना कोणी केली? उत्तर स्वामी दयानंद सरस्वती. 34. गोवा येथे इ.स. 1946 मध्ये कोणाच्या नेतृत्वाखाली सविनय कायदेभंगाचे आंदोलन झाले? उत्तर डॉक्टर राम मनोहर लोहिया. 35. इ.स. 1947च्या जेनिव्हा परिषदेत जो करार झाला तो गॅट करार म्हणून ओळखला जातो? उत्तर गॅट. 36. कोणत्या दिवशी पोलीस हुतात्मा दिन, पोलीस स्मृती दिन पाळला जातो? उत्तर 21 ऑक्टोबर. 37. शिवाजी महाराज आणि इंग्रज यांचा संबंध सर्वप्रथम वनवनच्या या प्रकरणात आला? उत्तर अफजल खान. 38. लोकशाहीचा गाभा म्हणजे वनवन. उत्तर सत्तेचे विकेंद्रीकरण. 39. कुंभाराचा कारागीर म्हणून उल्लेख वनवनच्या प्रथम होतो? उत्तर यजुर्वेदमध्ये. 40. गुप्त वंशाचा संस्थापक वनवन हा होता? उत्तर श्रीगुप्त. 41. हंसाजी नाईक यांचे स्वतंत्र राज्य वनवनच्या जिल्ह्यात होते? उत्तर नांदेड. 42. नुकतेच भारताच्या परमरुद्धर सुपर कम्प्युटरची निर्मिती कोणी केला? उत्तर सीडॅक. 43.
ईसा 2026 मध्ये एकूण किती पद्म पुरस्कार जाहीर झाले आहेत? उत्तर 131. 44. लोकसभा आणि राज्यसभा यांच्या संयुक्त बैठकीचे अध्यक्षपद कोण भूषवतात? उत्तर लोकसभा अध्यक्ष. 45. हंगामी पोलीस पाटणाची नियुक्ती करण्याचा अधिकार खालीलपैकी कोणास आहे? उत्तर तहसीलदार. 46. अलीकडेच हेलिगुची या जलामुखीचा उद्रेक कोणत्या देशात झाला? उत्तर इथिओपिया. रायगड जिल्हा पोलीस. प्रश्न क्रमांक 1. खालीलपैकी कोणती नदी रायगड जिल्ह्यात नाही? उत्तर नीरा. प्रश्न क्रमांक 2. WHOने अलीकडेच कोणत्या भारतीय कफ सिरपला निकृष्ट दर्जाचे म्हणून घोषित केले आहे? उत्तर कोल्ड्रेफ. प्रश्न क्रमांक 3. इस्रायल आणि इराणमधील सुरू असलेल्या युद्धामुळे खालीलपैकी कोणत्या समुद्रधुनीमध्ये वाहतूक विस्कळीत झाली आहे? उत्तर होर्मोझची समुद्रधुनी. प्रश्न क्रमांक 4. जुलै 2025 मध्ये खालीलपैकी कोणता किल्ला युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळ म्हणून निवडला गेला नाही? उत्तर सिंहगड. प्रश्न क्रमांक 5. सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? उत्तर महात्मा फुले. प्रश्न क्रमांक 6. राष्ट्रपतींची निवड करण्याच्या प्रक्रियेत खालीलपैकी कोणाचा सहभाग असतो? 1. लोकसभा सदस्य, 2. राज्यसभा सदस्य, 3. विधानसभा सदस्य, 4. विधान परिषद सदस्य. उत्तर फक्त 1, 2 आणि 3. प्रश्न क्रमांक 7. 30 डिसेंबर उत्तर 1906 रोजी मुस्लिम लीगची स्थापना झाली. प्रश्न क्रमांक 9. डॉट्स हा उपचार कोणत्या रुग्णासाठी आहे? उत्तर क्षय. प्रश्न क्रमांक 10. भारतीय राज्यघटनेनुसार कोणत्या परिस्थितीत आणीबाणी लागू करता येत नाही? उत्तर अवर्षणग्रस्त परिस्थिती. प्रश्न क्रमांक 11. सारनाथ येथे गौतम बुद्धांनी पहिले प्रवचन दिले. सारनाथ खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? उत्तर उत्तर प्रदेश. प्रश्न क्रमांक 12. खालीलपैकी कोणता ग्रह नाही? उत्तर रवी. प्रश्न क्रमांक 13. श्री आमटे यांचा हेमलकसा प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? उत्तर गडचिरोली. प्रश्न क्रमांक 14. राज्यातील नेरळ माथेरान हा लोहमार्ग खालीलपैकी कोणत्या प्रकारचा आहे? उत्तर अरुंद मापी. प्रश्न क्रमांक 15. समसंबंध शिलाँग, मेघालय, ऐझवॉल. उत्तर मिझोराम. प्रश्न क्रमांक 16. सत्यमेव जयते हे घोषवाक्य कोणी लोकप्रिय केले? उत्तर मदन मोहन मालवीय. प्रश्न क्रमांक 17. 26 जून हा दिवस जागतिक स्तरावर काय म्हणून साजरा केला जातो? उत्तर अंमली पदार्थ विरोधी दिन. प्रश्न क्रमांक 18. महाराष्ट्राची सीमा एकूण 6 राज्यांना भिडलेली आहे. खालीलपैकी कोणत्या राज्याचा या 6 राज्यांमध्ये समावेश होत नाही? उत्तर आंध्र प्रदेश. प्रश्न क्रमांक 19. कस्तुरी मांजर महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात आढळते? उत्तर रायगड. प्रश्न क्रमांक 20. राजा रवी वर्मा हे प्रख्यात? उत्तर चित्रकार. प्रश्न क्रमांक 21. पुण्यातील आगाखान पॅलेस येथे कोणाची समाधी आहे? उत्तर कस्तुरबा गांधी. प्रश्न क्रमांक 22. ड्युरांड रेषा ही या 2 देशांमधील सरहद्द दर्शविते? उत्तर पाकिस्तान अफगाणिस्तान. प्रश्न क्रमांक 23. महाराष्ट्रात मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ खालीलपैकी कुठे नाही? उत्तर पुणे. प्रश्न क्रमांक 24. भारतीय राज्यघटनेतील मूलभूत हक्क कोणत्या कलमात आहे? उत्तर कलम 12 ते 35. प्रश्न क्रमांक 25. सूर्यकुमार यादव कोणत्या खेळाशी संबंधित आहे? उत्तर क्रिकेट. प्रश्न क्रमांक 26. विधानसभा सदस्यताकरिता वयाची किमान पात्रता किती आहे? उत्तर 25 वर्ष पूर्ण. प्रश्न क्रमांक 27. महाराष्ट्र राज्याचे विद्यमान राज्यपाल कोण आहेत? उत्तर जिष्णुदेव वर्मा. प्रश्न क्रमांक 28. सन 1878 मध्ये डॅश या व्हॉइसरॉयने द गॅगिंग ॲक्ट असे टोपणनाव मिळालेला देशी वृत्तपत्र कायदा संमत करून भारतीयांचा रोष ओढून घेतला?
उत्तर लॉर्ड लिटन. प्रश्न क्रमांक 29. खालीलपैकी कोणी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली? उत्तर डॉक्टर आंबेडकर. सोलापूर शहर आयुक्तालय. प्रश्न क्रमांक 1. जगातील प्रचंड वेगाने धावणारी रेल्वे या देशाने तयार केली? उत्तर चीन. प्रश्न क्रमांक 2. भारतीय महिला दृष्टिहीन क्रिकेट संघाने ब्लाइंड महिला T20 विश्वचषक 2025 जिंकून इतिहास रचला. या संघाचे उपकर्णधार कोण होते? उत्तर गंगा एस कदम. प्रश्न क्रमांक 3. खालील कोणाला अरण्य ऋषी म्हणून संबोधले जाते? उत्तर श्री मारुती चितमपल्ली. प्रश्न क्रमांक 4. 1. सहाय्यक पोलीस आयुक्त. 2. उपविभागीय पोलीस अधिकारी. 3. पोलीस उपअधीक्षक. पोलीस दलातील वर नमूद पदाबाबत खालीलपैकी कोणता पर्याय बरोबर आहे? उत्तर 1 बरोबर 2 बरोबर 3. प्रश्न क्रमांक 5. महाराष्ट्रात एकूण किती युनेस्को वारसा स्थळे आहेत? उत्तर 7. प्रश्न क्रमांक 6. भारताच्या पहिल्या महिला अर्थमंत्री कोण? उत्तर इंदिरा गांधी. प्रश्न क्रमांक 7. कच्छाथीवू बेट वाद कोणत्या दोन देशांदरम्यानचा आहे? उत्तर भारत श्रीलंका. प्रश्न क्रमांक 8. G7 परिषद 2025 या देशात पार पडली? उत्तर कॅनडा. प्रश्न क्रमांक 9. सातारा जिल्ह्यात अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पहिल्यांदा कधी पार पडले? उत्तर 1905. प्रश्न क्रमांक 10. इंटरपोलने रंगाच्या नोटिशीची नव्यानेच सुरुवात केली? उत्तर सिल्वर नोटीस. प्रश्न क्रमांक 12. 7 ऑगस्ट हा यांचा जन्मदिवस महाराष्ट्रात 2025 पासून केला जाणार आहे. शाश्वत शेती दिन म्हणून साजरा? उत्तर MS स्वामीनाथन. प्रश्न क्रमांक 12. व्ही नारायणन इस्रोचे कितवे अध्यक्ष आहेत? उत्तर 11वे. प्रश्न क्रमांक 13. खालीलपैकी कोणते भारताचे उपराष्ट्रपती कोणत्याही राज्याचे राज्यपाल नव्हते? उत्तर हमीद अन्सारी. प्रश्न क्रमांक 14. भारतात सर्वाधिक रामसर स्थळे कोणत्या राज्यात आहेत? उत्तर तामिळनाडू. प्रश्न क्रमांक 15. स्वच्छ वायू सर्वेक्षण 2025 नुसार महाराष्ट्रातील कोणत्या शहराने श्रेणी 2 मध्ये प्रथम क्रमांक पटकाविला? उत्तर अमरावती. प्रश्न क्रमांक 16. भारतातील पहिले सेमीकंडक्टर इनोव्हेशन म्युझियम डॅश येथे सुरू करण्यात आले? उत्तर हैदराबाद. प्रश्न क्रमांक 17. सुलतान अझलान शाह हॉकी चषक 2025चा विजेता देश कोणता आहे? उत्तर बेल्जियम. प्रश्न क्रमांक 18. राष्ट्रीय नाणेसंमेलन 2025 या ठिकाणी पार पडले? उत्तर हैदराबाद. प्रश्न क्रमांक 19. अनाहत सिंग खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? उत्तर स्क्वॉश. प्रश्न क्रमांक 20. माउंट एव्हरेस्ट सर करणारी पहिली दृष्टिहीन महिला छोंजिन अंगमो ठरली. ती कोणत्या राज्याची आहे? उत्तर हिमाचल प्रदेश. प्रश्न क्रमांक 21. नोबेल पुरस्कार एकूण किती क्षेत्रासाठी दिला जातो? उत्तर 6. प्रश्न क्रमांक 22. या गटात न बसणारे ओळखा. ए. राजा बढे. सी. शाहीर साबळ. डी. श्रीनिवास खळी. उत्तर बी. भालचंद्र नेमाडे. प्रश्न क्रमांक 23. महाराष्ट्र ग्रामीण हे स्वच्छ भारत मिशन अंतर्गत कधी हागणदारी मुक्त घोषित झाले? उत्तर एप्रिल 2018. प्रश्न क्रमांक 24. 1. लोकनायक जयप्रकाश नारायण. 2. पेरियार E.V. रामास्वामी. 3. देशबंधू चित्तरंजन दास. 4. अण्णा CN अण्णादुराई. खालीलपैकी कोणते बरोबर आहे? उत्तर वरील सर्व. प्रश्न क्रमांक 25. हेल्पलाईन क्रमांक. अक्र. हेल्पलाईन क्रमांक विभाग. 1. 1098 चाइल्डलाईन लहान मुलांसाठीचे मदत सहायता संपर्क क्रमांक. 2. 1930 सायबर फसवणूक. 3. 1073 रस्ता अपघात. 4. 14567 ज्येष्ठ नागरिकांसाठी. 5. 139 रेल्वे यात्री सहायता. 6. 112 आपत्कालीन सेवा. वरीलपैकी कोणती जोडी योग्य आहे? उत्तर वरील सर्व.